आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, प्रिया अहिल्याला सांगत असते, आदित्य दादा आणि पारूचं पण नातं स्वीकारा ना प्लीज. त्यांचं खरंच खूप प्रेम आहे एकमेकांवर, आम्ही स्वतः बघितलंय. अहिल्या मात्र खूप चिडलेली असते. पारू आदित्य रडत असते. मारुती पारूला म्हणत असतो, पारू जा ना, पुढे जा ना. तर पारूला काही गोष्टी आठवत असतात. पारूला आठवत असतं अहिल्या म्हटलेली असते, हा आदित्य किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO हा तुमच्या समोर उभा आहे. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही विचारू शकता. नंतर अहिल्याने पारूला पुढे बोलवलेलं असतं. अहिल्या म्हणते, ही पारू आमच्या घरात काम करते आणि आमच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे. माझा खूप विश्वास आहे या मुलीवर, खूप जवळची आहे ती मला. ती देवी आई म्हणते मला आणि माझा विश्वास आहे ती आदित्यबद्दल असा विचार कधीच करणार नाही. आणि हे सगळं पारूला आठवत असतं. मारुतीच्या जीवाची सुद्धा खूप घालमेल होत असते. पारू हळूहळू एक एक पाऊल टाकत पुढे जाते. पुढे जाऊन पारू म्हणते, देवी आई. अहिल्या रागानेच पारूच्या एक कानाखाली मारते. हे पाहून दिशाला मात्र खूप आनंद होतो आणि इतर सर्वांना, प्रीतम, प्रिया या सगळ्यांनाच हे पाहून खूप मोठा धक्का बसतो. आदित्य सुद्धा जोरानेच ओरडतो, आई. पारू मात्र काहीही बोलत नाही. अहिल्या म्हणते, मी तुझ्यावर विश्वास ठेवला, हेच चुकलं ना माझं? सांग ना पारू. अगं काय चुकलं माझं? चांगलं वागणं, विश्वासाने तुम्हाला समजून घेणं, तुमच्या आडी अडचणीत मदतीला येणं, की तुम्हाला रक्ताच्या नात्याचं असल्यासारखं वागवणं, हे चुकलं का माझं? मारुतीच्या डोळ्यातही पाणी असतं. अहिल्या पारूला म्हणते, मला सांग, तू काहीतरी ठरवून आली होतीस का या घरात? सांग ना. मला काही लोकांनी हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी कायम असंच म्हणत राहिले. पारूची या घरावर निष्ठा आहे, श्रद्धा आहे, तिच्यावर मारुतीचे संस्कार आहेत, म्हणून ती हे सगळं करते. पण तू? अगं इतर कोणीही माझ्याशी असं वागलं असतं ना तर मी समजू शकले असते, पण देवी आई म्हणणारी माझी पारू जेव्हा माझ्याशी अशी वागते याच्यावर मी विश्वासच नाही ठेवू शकत. अहिल्या पारूला म्हणते, पारू, विश्वास या शब्दाचा अर्थच बदललायस तू. अगं जाहिरातीच्या डेमो शूट पासून तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि तू हे खोटं लग्न खरं मानत आली आहेस ना? अगं तेव्हा सुद्धा मी तुला विचारलं होतं की तुझ्या मनात काही वेगळा विचार आहे का, तर तेव्हा नाही म्हणालीस. त्यानंतर पारूला अनुष्काचे शब्द सुद्धा आठवत असतात. अनुष्का म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे का पारूचा नवरा कोण आहे ते? त्यानंतर ती आदित्यजवळ बोट करून म्हणते, हा आहे पारूचा नवरा. अनुष्का म्हणते, आज अचानक मला कळतं की कुणीतरी दुसरीच मुलगी याची बायको म्हणून मिरवते, त्याच्या नावचं गळ्यात मंगळसूत्र घालून फिरते. त्यानंतर पारूला स्वतः दिलेलं एक्सप्लेनेशन सुद्धा आठवत असतं. पारू म्हणते, त्याचं काय झालं ना की फोटोशूट झाल्यानंतर मी घरी गेले, त्यानंतर मी कपडे बदलले आणि डायरेक्ट त्यांना जेवायलाच वाढलं आणि या सगळ्या गडबडीत मंगळसूत्र काढायला विसरूनच गेले. हे सगळं आठवून अहिल्या म्हणत असते, मी तुझ्यावर विश्वास ठेवला, मी कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनवलं, तर नोकरांपेक्षा सुद्धा वेगळी वागणूक दिली. वेळोवेळी तुझ्या लग्नासाठी मुलं आणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तू काहीच नाही बोललीस. अगं ही दामिनी वेळोवेळी मला सावध करण्याचा प्रयत्न करत राहिली, पण मी तिला शिक्षा करत राहिली आणि आज ती खरी ठरली आहे आणि मी मूर्ख. पारू, अगं तू माझा विश्वासघात केलायस, खोटं बोललीस तू माझ्याशी. अगं तुला लाज नाही का वाटली असं वागताना माझ्याशी? तू मानत असलेल्या देवी आईची अशी प्रतारणा करताना? हीच आहे का तुझी माझ्यावरची श्रद्धा? ज्या घराने तुझ्या कुटुंबाला आसरा दिला, उभं केलं, त्याच घराच्या मुळाशी उठलीस तू? हेच आहेत का तुझे संस्कार? अहिल्या म्हणते, खूप विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर, अगदी स्वतःपेक्षा सुद्धा जास्त, पण तू विश्वास या शब्दाचा अर्थच बदलून टाकलायस. अगं आयुष्यात एवढी वादळ बघितली आहेत ना मी, पण तू जे केलंयस त्याने पार मोडून पडले मी. यापुढे कुठलाही मालक आपल्या नोकरावर विश्वास ठेवणार नाही. मी तुझ्या बापाला माझा भाऊ मानला, तुम्हाला या घरातले असल्यासारखे अधिकार दिले, हेच चुकलं का माझं? त्यानंतर अहिल्या मारुतीजवळ जाते आणि म्हणते, मारुती, तू मला सांग, तुला आदित्य आणि पारूच्या नात्याबद्दल आताच कळतंय ना? पारू तुझ्याशी पण खोटंच बोलली ना? मारुतीच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलेलं असतं. मारुती हात जोडूनच अहिल्याला म्हणतो, अहिल्या मॅडम, पारूच्या गळ्यात आदित्य बाबांच्या नावाचं मंगळसूत्र आहे हे मला आधीच कळलं होतं. ऐकून अहिल्याला खूप मोठा धक्का बसतो. मारुती खाली बसतो आणि अहिल्यासमोर हात जोडून म्हणतो, मला माफ करा, आम्ही फसवलंय तुम्हाला. अहिल्या म्हणते, मारुती, तू सुद्धा खाल्ल्या अन्नाला जागला नाहीस, तू स्वतःला स्वामिनिष्ठ समजतोस ना? हेच आहे का तुझं स्वामिनिष्ठ असणं? तुला वाटतंय तू स्वामिनिष्ठ आहेस? पुढे दिशा म्हणते, एक्स सासू मॉम, मला खूप वाईट वाटलंय, तसं मलाही खूप वाईट वाटतंय,
पण तुमच्याहूनही जास्त जर मला कोणाचं वाईट वाटत असेल ना, तर या मुलीचं, साजिरीचं. साजिरी इकडे रडत असते. दिशा म्हणते, या बिचारीची या सगळ्यामध्ये काय चुकी होती हो? ना ती अनुष्कासारखा कोणता प्लॅन करून तुमच्या घरात आली होती, ना तिला प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट होता, ना तुमच्या नावामध्ये इंटरेस्ट होता. काहीच नव्हतं तिच्या मनात. तिला फक्त छान लग्न करून या घरात एंटर व्हायचं होतं. पण काय झालं हो? तुमच्या मुलाने ऑलरेडी एका नोकरानीशी लग्न केलंय, त्याच्यामुळे तिचं लग्न मोडलं. पुन्हा एकदा अजून एका मुलीचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केलंय. एखाद्या मुलीचं लग्न मोडल्यानंतर तिला किती दुःख होतं तुम्हाला नाही कळणार. कारण तुमचा तर हा पॅटर्न झालाय ना, माझ्या बाबतीत तेच, अनुष्काच्या बाबतीत तेच, आणि आता तर या बिचाऱ्या साजिरीच्या बाबतीतही तेच. एक्स सासू मॉम, तुमच्यामुळे किती मुलांना किती दुःख झालंय याची जाणीव तुम्हाला जरी नसली ना, तरी सुद्धा तुम्ही असं करत करत किती मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय याची कल्पना तर असेलच ना तुम्हाला. मग त्यासाठी आज तुम्ही साजिरीची तरी हात जोडून माफी मागावी अशी माझी इच्छा आहे. आदित्य जोरानेच ओरडतो, दिशा. यावर अहिल्या बोलते, काय चुकीचं बोलते ती? अरे साजिरीच्या नजरेत सुद्धा तू मला खालीच पाडलंस ना. दिशा जे बोलते त्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये. त्यानंतर अहिल्या साजिरीजवळ जाते. पुढे साजिरी समोर हात जोडून अहिल्या म्हणते, मला माफ कर. आज ही अहिल्यादेवी किर्लोस्कर हरलीये. दामिनी आणि दिशा मात्र या सगळ्याचा आनंद घेत असतात. अहिल्या म्हणते, माझ्यातली आई हरलीये. मी माझ्या मुलांना चांगले संस्कार नाही देऊ शकले. तुझ्यासोबत जे काही झालं त्यात माझाच दोष आहे. यावर साजिरी रडतच म्हणते, अहिल्या मॅडम, तुम्ही सॉरी नका म्हणू. दिशा मात्र लगेच साजिरीला म्हणते, ए साजिरी, तू जरा मंद आहेस का ग? अगं तुला इतकं दुःख पोचवलंय म्हणून स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर तुझ्यासमोर हात जोडून माफी मागतायत, आणि त्यांची अपॉलॉजी पूर्ण होऊ न देता तू त्यांना हात खाली करा म्हणून सांगतेस. पुढे दिशा म्हणते, साजिरी, तू ज्या मुलाबरोबर लग्न करायचं म्हणून या घरात आली होतीस त्या मुलाचं लग्न तर ऑलरेडी झालेलं आहे, आणि हे सगळं तुझ्या डोळ्यासमोर घडत असताना सुद्धा तू अजून इथे निर्लज्जासारखी इथेच काय उभी आहेस तू? किर्लोस्कर घराण्याशी ना आता तुझा काही संबंध उरलाय, ना इथून पुढे तो कधी जोडला जाणार आहे. त्यामुळे आता तू आणि तुझी फॅमिली इथून निघू शकता. निघा. यावर रागानेच अहिल्या म्हणते, दिशा, माझ्या घरातून कोण जाईल याचा अधिकार मी तुला अजून दिला नाहीये. त्यानंतर साजिरीची आई म्हणते, अहिल्या मॅडम, आत्ता आपली सोयरी होऊ शकत नाही, त्यामुळे आत्ता आम्ही इथे थांबणं योग्य दिसत नाही. असं म्हणून साजिरीची आई साजिरीला चल म्हणून घेऊन जात असते. आदित्य मात्र एक मिनिट असं म्हणत असतो, परंतु साजिरीची आई साजिरीला तेथून घेऊन निघून जाते. सगळेजण बाहेर गेल्यानंतर अहिल्यादेवी आपल्या मुलाला म्हणजेच आदित्यला म्हणते, काय कमी राहिले रे माझ्या संस्कारात? तू आदित्य किर्लोस्कर आहेस, किर्लोस्कर एम्पायरचा CEO, आणि हेच तू विसरलास? आदित्य मानेने नाही असं म्हणत असतो. पारूने तुला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तू सुद्धा ओढला गेलास. आदित्य म्हणतो, आई प्लीज, आई तू समजतेस तसं. एवढ्यातच अहिल्या आदित्यच्या 2-3 कानाखाली मारते. हे बघून सर्वांना धक्काच बसतो. दिशा आणि दामिनी मात्र यावर हसत असतात. अहिल्या आदित्यला म्हणते, माझ्यासमोर बोलायची हिंमत आहे तुझी? लायकी राहिली आहे बोलायची? आदित्य, मला तुझा अभिमान वाटायचा. असं वाटायचं हा मुलगा माझ्या पोटी जन्माला आलाय, किती भाग्यवान आहे मी. पण आज असं वाटतंय तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला येण्यापेक्षा मला मुलंच झालं नसतं तर खूप बरं झालं असतं. यावर सयामामा म्हणतो, अहिल्या ऐक जरा, आदित्यने पारूशी लग्न करून कोणतीही चूक केली आहे असं मला नाही वाटत. खरं तर पारूसारखी सून तुला मिळाली आहे याचा आनंदच व्हायला हवा. अहिल्या म्हणते, दादा, आता मला कळतंय की आदित्यचा साखरपुडा का थांबवत होतास ते. आज मी पूर्णपणे मोडून पडली आहे. माझा आत्मविश्वास, माझा मान सन्मान सगळं धुळीला मिळालंय. म्हणून मी पारूला या घरची सून म्हणून स्वीकारेन. असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण मी या मुलीला माझ्या घरची सून म्हणून कधीही स्वीकारू शकत नाही. अहिल्या आदित्यला म्हणते, तू काय म्हणायचास की तुझ्यासाठी बायको निवडण्याचा अधिकार तू मला देणार म्हणून, पण तो अधिकार तू माझ्याकडनं काढून घेतलास. तसाच आज मला तू आई म्हणण्याचा अधिकार गमावलायस. आदित्य रडतच आई असं म्हणत असतो. अहिल्या म्हणते, शट अप. त्यानंतर अहिल्यादेवी म्हणते, तुला आता मी किंवा पारू
आमच्या दोघींपैकी कुणाची तरी एकीची निवड करावी लागेल. त्यानंतर पारूला आदित्यचे शब्द आठवत असतात. आदित्य म्हणत असतो, मी माझ्या प्रेमासाठी वाटेल ते करायला तयार आहे. मी आता तुला गमावू शकत नाही. पारू, मी एक क्षणही तुझ्याशिवाय नाही राहू शकत. यावर पारू म्हणते, मला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे. आयुष्यात जेव्हा कधी तुम्हाला देवी आई आणि माझ्यामध्ये दोघींमध्ये एकीची निवड करायची वेळ येईल, तेव्हा एका क्षणाचाही विचार न करता तुम्ही देवी आईची निवड कराल. हे सगळं आदित्यला आठवत असतं. आदित्य खूप रडत असतो आणि म्हणतो, आई, पारूने माझ्याकडनं वचन घेतलं होतं. जर कधी तुझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये दोघींमध्ये एकीची निवड करायची वेळ येईल ना, तेव्हा मी तुझी निवड करावी. मला तू हवी आहेस. आज, उद्या, आयुष्यभरासाठी तू मला हवी आहेस. यावर अहिल्या म्हणते, एवढं सगळं होऊन सुद्धा तुला ही मुलगी तुझ्या आयुष्यात हवीच आहे. ठीक आहे, तसं असेल तर तुला या घरात जागा नाही. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. मात्र दामिनी आणि दिशाला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता पुढे काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी मराठी मालिका एंटरटेनमेंट या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.